चला आज बनवायची होती आपल्याला भुगीची भाजी. भुगीची भाजी बनवण्यासाठी तीळ, शेंगदाणे, वांगे, टोमॅटो, बटाटा, आमटीची भाजी व पावटा, वाटाणा, हरभरा, मटकी काय वाटण वगैरे सर्व काही करून घेतलं होतं. कढई ठेवली होती गॅसवर तापण्यासाठी. आता म्हटलं त्याला चला म्हणून फोडणी द्यायची. म्हणून केलेलं वाटण तेल टाकून त्यात टोमॅटो वाटण टाकून तीळ शेंगदाणे टाकून मस्त चांगले भाजायचे चालले होते. म्हणजे चांगले भाजत ते तोपर्यंत आपण वांगी, बटाटा, टोमॅटो, गाजर हे ज्या फळभाज्या होत्या त्या कापल्याच नव्हत्या का तर काळ्या पडतात, संध्याकाळच्या कापून ठेवल्या. म्हटलं मसाला बसतो तोपर्यंत त्या भाज्या आपण कापून घेऊयात म्हणून ती भाजी कापण्यासाठी घेतली होती. भुगीची भाजी किती भारी लागते ओ, लय भारी लागते. भुगी म्हटलं का तोंडाला पाणी सुटतं आणि ही भाजी बऱ्याच लोकांना खूप आवडते का तर मिक्स भाजी असते आणि हिवाळ्यात खूप साऱ्या भाज्या येतात त्यामुळे ही मिक्स भाजी केली जाते बघा. आणि थंडीच्या दिवसात कसं आपल्या शरीराला पण उष्णतेची गरज असते म्हणून भुगीची भाजी आणि तीळ लावून केलेली भाकरी बाजरीची केली जाते मीठ टाकून. कारण की बाजरीच्या भाकरीत आणि तिळात खूप उष्णता असते म्हणून ही बाजरीची भाकरी आणि भुगी केली जाते. ही बघा ह्याला कोणी म्हणतं आमटीची भाजी, कोणी म्हणतं चाकवत, पण आमच्याकडं काय म्हणतात माहिती आहे का तुम्हाला? आमच्याकडं आमटीचीच भाजी म्हणतात. त्यामुळे सर्व काही तयारी झाली होती. आता आपल्याला भाजी बनवायची होती म्हणून मस्त टाकलं होतं परतण्यासाठी सगळ्या भाज्या. मस्त मीठ टाकून वापरून घेतल्या आणि जरा परतून घेतल्या आणि पाणी हे टाकून चांगली रटारटा शिजू दिल्यानंतर लय भारी लागते बघा. आणि आता पाणी टाकून मस्त शिजायचं चाललं होतं भाजी आणि शिजल्यानंतर बघा ही भाजी किती छान दिसते, दिसाय पण छान दिसते आणि खायला पण छान लागते. आणि आता अवधूत पण आला होता शाळेतनं, ह्यांना पण डबा देऊन झाला होता आणि अवधूत शाळेतनं आल्यानंतर आम्हा मायलेकरांना आता जेवण करायचं होतं. बारका तर खाऊन पण घेऊन पण गेला होता म्हणून आम्ही दोघं बसलो होतो जेवण्यासाठी. अवधूत कधी भाकरी खात नाही पण आज भुगीची भाकरी होती. म्हटलं खा बाळा, चपाती कधी करायची म्हणून त्यानं आपली खाऊन घेतली पण त्याला खूप आवडली होती मीठ टाकून केल्यामुळं. भुगीची भाजी आणि भाकरी चांगली झाली मम्मी सांगत होता म्हणून मला पण बरं वाटलं. चला म्हणतो मला कसं वाटलं भेट